as Dr. Khare rightly pointed out, liver is at the intersection of obesity and the metabolic syndrome. So जो हम metabolic syndrome बोलते हैं कि blood pressure, diabetes, obesity, liver disease, heart disease, it is all interlinked. और ये जो मोटापा मतलब सेंट्रल ओबेसिटी है, इट इज़ क्लोजली लिंक टू द डेवलपमेंट ऑफ फैटी लिवर डिसीज़. आपने कई बार सुना रहेगा कि एक कोई हेल्थ एग्जामिनेशन हो या रूटीन सोनोग्राफी हो, उसमें फैटी लिवर पकड़ में आता है, एंड इट इज़ क्वाइट कॉमन नाउ डेज. सो आप यू ऑल विल बी वेरी सरप्राइज टू नो कि फैटी लिवर हैज़ टेकन ओवर viral hepatitis and alcohol as the predominant cause of liver disease globally. And in India or in nations with westernization of the lifestyle and changes in the dietary habits, motapa, it is all being a significant contributor to the development of fatty liver disease. And we call it as the metabolic syndrome or metabolic associated fatty liver disease, which is the most common cause of chronic liver disease या liver cirrhosis जो हम बोलते थे, वो उसका सबसे common cause globally बन चुका है. And targeting obesity or central obesity at its root cause, that is prevention of obesity or treatment of obesity in its early stages, will prevent the progression of fatty liver disease. So initially fatty liver disease जो बोलते हैं हम, it progresses to several stages. कि शुरुआत में there is just fat deposition on the liver जो हमें सोनोग्राफी पे पता चलता है, एंड उसके बाद होता है कि लिवर में सूजन आना चालू हो जाती है, जो लिवर एंजाइम्स बढ़ते हैं SGOT, SGPT, एंड थर्ड स्टेज इज व्हेन जो लिवर बार बार सूजन के कारण सड़ने लगता है और लिवर सिरोसिस डेवलप होता है. यही लिवर सिरोसिस आगे जाके डीकॉम्पेंसेटेड क्रॉनिक लिवर डिसीज और लिवर कैंसर का रूपांतर ले सकता है. एंड हमें इसे ओबेसिटी अगर जो उसका रूट कॉज है उसको अगर जड़ से मिटाए तो ये एक इम्पॉर्टेंट कॉज ऑफ लिवर डिसीज को हम कंट्रोल में ला सकते हैं. एंड आई थिंक इसी के लिए ये प्रोग्राम डायरेक्टेड है. एंड थैंक्स ध्रुव. सो आप लोगों ने अभी तक देखा होगा कि वेरियस सिस्टम्स इन आवर बॉडी गहरा रिश्ता है विद ओबेसिटी. एक 5-10 किलो भी कम करो, ज़िंदगी अच्छी होने वाली है. सो आजकल हम लोग देख रहे हैं कि अ लॉट ऑफ लेडीज़ आर हैविंग ओबेसिटी. एंड अगर इन लड़कियों को या यंग अगर एडल्ट्स को ओबेसिटी हो गई तो क्या हो सकता है? डॉक्टर नेहा इज गोइंग टू टॉक टू अस. तो अगर हम ऑब्स्टेट्रिक्स और गायनेकोलॉजी में ओबेसिटी के इम्पोर्टेंस को जानना चाहते हैं तो वी हैव टू बिगिन फ्रॉम द वूम. यानी बच्चा जब पेट में है तब से उसका एक्सपोजर टू हाई शुगर लेवल्स एंड हाई इंसुलिन लेवल्स इज़ वेरी क्रिटिकल. तो अगर मदर ओबीज होती है या एट द टाइम ऑफ गेटिंग प्रेग्नेंट इफ शी इज ओबीज, तो बेबी का जो जेनेटिक मेकअप है दैट ऑल्सो गेट्स फंडामेंटली अफेक्टेड. एंड चिल्ड्रन ऑफ मदर्स हु आर ओबीज आर मोर लाइकली टू बी ओबीज देमसेल्फ इन देयर लाइफ अहेड. इसलिए मदर्स, यंग विमेन ऑफ रिप्रोडक्टिव एज, आपको ओबेसिटी को और अच्छे से टैकल करना पड़ता है फॉर द जनरेशन दैट आर गोइंग टू कम इन द फ्यूचर. अगर उसके बाद हम यंग एज में आए तो प्यूबर्टी, जब पीरियड्स वगैरह स्टार्ट होते हैं, एट दैट एज ओबेसिटी आजकल हम बहुत कॉमनली देखते हैं कि यंग लड़कियों में पीरियड स्टार्ट होने में तकलीफ होती है. अगर हो भी गए तो भी इट डज नॉट गो नेचुरली एज वी एक्सपेक्ट. रिप्रोडक्टिव ईयर्स में तो ओबेसिटी का हमको इम्पोर्टेंस पता ही है क्योंकि प्रेग्नेंट होने में तकलीफ़ें होती हैं. प्रेगनेंसी जब एक बार हो जाती है तब उसके बाद प्रेगनेंसी की कॉम्प्लिकेशंस बहुत बढ़ जाती हैं इफ़ द मदर इज़ ओवरवेट और ओबीज, क्योंकि जेस्टेशनल डायबिटीज़ के चांसेस, हाइपरटेंशन के चांसेस ये प्रेगनेंसी को कॉम्प्लिकेट करते हैं. एंड आफ्टर दैट ऑफ कोर्स इस सब का जो बेबी के न्यूट्रिशन में है उस पे भी फर्क पड़ता है. इसलिए या तो आइदर वेरी ओवरवेट बेबीज, मैक्रोसोमिक बेबीज, या फिर अंडरवेट बेबीज, क्योंकि जो प्लेसेंटा है, जो बेबी का न्यूट्रिशन देने वाली जो ऑर्गन है, एज दैट इटसेल्फ गेट्स अफेक्टेड बिकॉज ऑफ द एनवायरमेंट एंड मेटाबॉलिज्म ऑफ द मदर. इसलिए ओबेसिटी एंड मेटाबॉलिक सिंड्रोम, इसका मैनेजमेंट इन विमेन इज एज इम्पॉर्टेंट एज इट इज इन मेल्स. क्योंकि हम ओबेसिटी सोचते हैं तो हमको लगता है कि शायद हार्ट का प्रॉब्लम आएगा, शायद बीपी का प्रॉब्लम आएगा, पर इसका फीमेल हेल्थ पे भी उतना ही ज़्यादा इम्पोर्टेंस है. थैंक्स नेहा. आपने देखा होगा यहाँ पे मैंने जानबूझ के डाला हुआ है डबल करके. सो हैविंग एन ओवरवेट मदर इज डबल द रिस्क
बिकॉज वो औरत को तो तकलीफ होने ही वाली है, लेकिन वो बच्चा जो आएगा वो बच्चा भी ओबीज ही पैदा होने वाला है. सो वी हैव डॉक्टर ब्रजेश ओवर हियर एंड ब्रजेश कैन टेल अस अबाउट द problems of obesity with the heart problems, because Brajesh is our cardiologist. Brajesh, all yours. So, there are multiple effects of obesity on heart. In fact, we have seen patients with obesity usually will have some cardiac issues. Now, if you ask me, if you see diabetes and hypertension is usually associated with all obesities. Other than that, there are certain specific disorders which are associated with obesity. Obese patients को OSA common होता है, obstructive sleep apnea. अभी so we tell the patients the first treatment of OSA is कि अपना वेट कम करो. So OSA के बारे में अगर आप देखोगे गूगल में तो all sets of cardiac problems are there when you talk about OSA. OSA can cause heart failure, OSA can cause atrial fibrillation, OSA can cause heart attacks. तो OSA and obesity goes hand in hand. OSA means obstructive sleep apnea. दूसरा, पेशेंट्स जो ओबीस होते हैं उनमें डायस्टोलिक हार्ट फेलियर बहुत कॉमन होता है. मतलब हार्ट की पंपिंग पावर मेंटेन रहती है लेकिन रिलैक्सेशन में प्रॉब्लम होता है, तो उस वजह से भी द पेशेंट्स विल हैव हार्ट फेलियर. सो डायस्टोलिक हार्ट फेलियर and obstructive sleep apnea leading to all cardiac complications are common in obese patients. Other than that, I think it must have been discussed, diabetes, insulin resistance, high LDL cholesterol, low HDL cholesterol, ये सारे के सारे factors मिला करके obese patients are high risk of developing heart diseases, and we need to reduce the weight, we need to screen them properly, and that is the reason we keep on telling them कि वजन कम करो, वजन कम करो. आप देखो, अगर किसी पेशेंट का BP 150 है और वो बहुत मोटा है, तो हम लोग यूजली पेशेंट को बोलते हैं आप अगर अपना 10 किलो वजन कम करोगे तो आपका 10 मिलीमीटर ऑफ बीपी वैसे ही कम हो जाएगा. सो दैट इज हाउ द ओबेसिटी इज डायरेक्टली रिलेटेड टू हार्ट डिजीज. Thanks, Brajesh. So now we have Siddharth. Siddharth will talk to us about obesity और घुटने की बीमारियाँ. बिकॉज अब तक आपको मैंने जितने जितने कहे हैं ये कॉमन प्रॉब्लम्स हम लोग देख रहे हैं. हार्ट अटैक, डायबिटीज, आर्थराइटिस, गायनेकोलॉजिकल प्रॉब्लम. सो सिद्धार्थ इज आवर लीडिंग knee replacement surgeon. Thank you, Dr. Sanjay Khare. So if you ask me one question, now I am practicing for 26 years and I have done thousands of surgeries. So if you ask me, tell me one thing, how can I prevent knee arthritis and avoid knee replacement? यदि आप मेरे से पूछें, और बहुत सारे पेशेंट पूछते हैं कि डॉक्टर एक सिंपलेस्ट तरीका बताओ जिससे कि मेरा नी आर्थराइटिस नहीं हो और मेरा फ्यूचर में नी रिप्लेसमेंट ना हो, तो उसका एक सिंपल जवाब है वेट मेंटेन करो, और ज़्यादा वेट है तो रिड्यूस करो. सो मेंटेनिंग वेट एंड रिड्यूसिंग एक्सेस वेट इज की टू अवॉइड नी आर्थराइटिस एंड नी रिप्लेसमेंट. एंड आई थिंक इट इज़ वेरी वेरी डिफिकल्ट and it require holistic approach. नीड एक वेट रिडक्शन एक सेपरेट और बहुत ही डिफिकल्ट साइंस है. एंड थैंक यू टू डॉक्टर संजय खरे एंड टीम फॉर लॉन्चिंग दिस विल प्रिवेंट मैनी नी आर्थराइटिस पेशेंट एंड दिस विल क्योर मैनी नी आर्थराइटिस पेशेंट एंड प्रिवेंट मैनी नी रिप्लेसमेंट्स. थैंक यू. थैंक्स सिद्धार्थ. तो अभी तक आप लोगों ने बैड न्यूज़ सुनी कि अरे मोटापा कितना खराब होता है, मोटापा सर से लेके पाँव तक सब सिस्टम्स को खराब कर देता है, हे होतं ते होतं. पण काही चांगली बातमी आहे की नाही आहे. सो नाउ द नेक्स्ट कपल ऑफ स्लाइड्स आय शो यू की ॲक्च्युली वजन कमी केल्यामुळे फटाफट आजार जातात. सो यू रिड्यूस 5% ऑफ युअर वेट लॉस, ब्लड प्रेशर आणखीन शुगर कमी होऊ शकते. 5 ते 10% कमी करा. डायबिटीज, लिव्हर प्रॉब्लेम्स, पिरियडचे प्रॉब्लेम्स, कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं. 15% वरती कमी करा. ॲक्च्युली टाईप 2 डायबिटीज जातो आणि माणसाची लॉन्गेविटी वाढते. सो एक्चुअली जिसको कहते हैं आदमी अमर हो जाता है. येस, एंड बिलीव इट, दिस इज ट्रू, बट डूइंग दिस इज सो डिफिकल्ट. लाइक यू नो आई कैन टेल यू अरे सारे वजन कम कर, बट इट्स सो डिफिकल्ट है. 1-1 किलो कम करना मुश्किल है, एंड दैट टू मेंटेन दैट वेट लॉस इज इवन मोर डिफिकल्ट. सो दिस इज एक्चुअली अ डायग्राम विच शोज कि इतना वजन कम करने के बाद ये सब होता है. अभी मैं जो कह रहा हूँ आपको कि अरे वजन कम करने के बाद ये सब होता है,
आप लोग पूछेंगे साला क्या फेंकता है ये, बट I have actual live patients with me. And first is thank you so much ओंकार, आणखीन दीप्ती, थँक्यू सो मच पोरस आणि भोसले साहेब. माझ्याकडे हे 3 लोक ॲक्च्युली माझ्या विनंतीला मान देऊन आले. आय एम सो हॅपी दॅट यू केम. आय एम प्राऊड ऑफ यू. सो लेट अस स्टार्ट विथ धिस केस. दीपाली म्हात्रे आपल्याबरोबर आहे तिकडे. सो हा तिचा आधीचा फोटो आणि हा तिचा नंतरचा फोटो. सो जेव्हा दीपाली आमच्याकडे पहिले ॲडमिट झाली होती, तिला हार्ट, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, किडनी प्रॉब्लेम, पॅनक्रियाटायटिस प्रॉब्लेम आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया. काही विसरलो का आपण? अजून काही होतं? गॉडब्लॅडरमध्ये स्टोन्स पण होते ना ओंकार. सो हे सगळं तिला होतं आणि तिचे आता जस्ट सी द प्रिस्क्रिप्शन विच आय यूज टू गिव्ह हर इज नॉट वर्किंग. सो आधी तिचं वजन होतं 112, आता तिचं वजन आहे 70, राईट. आणि हे तिचे प्रिस्क्रिप्शन जे आहेत ते लुक ॲट हर प्रिस्क्रिप्शन्स. ह्याच्या आधीचं प्रिस्क्रिप्शन बिचारी दिवसातून 3 वेळेला इन्सुलिन ठोकत होती आणि दुनियाभरची औषध होती तिला. आणि आता शी इज ओनली ऑन 5 मेडिकेशन्स. अ बिग क्लॅप्स. अमेझिंग. थँक्यू सो मच दीपाली फॉर शेअरिंग अँड फॉर कमिंग ओव्हर हिअर. लेट मी टेल यू, पेशंट तर असतोच महत्त्वाचा. दीपालीने जितकी मेहनत केली ना, तिच्या दुप्पट ओंकारने केली. ओंकार तिचा मुलगा आहे. ओंकार, थँक्यू सो मच. दिवस रात्र तो तिच्यावर असायचा बिचारा. सो ओंकारनी अतिशय छान काम केलेलं आहे. थँक्यू सो मच. सो थँक्यू. बस आता दीपालीला तर ती आमच्याकडे आली तोपर्यंत शी वॉज रिअली व्हेरी बॅड. यू नो, आय हॅड नो ऑप्शन. आय डिडंट हॅव टाईम. सो नाहीतर तिला हार्ट अटॅक आला असता. सो आम्ही तिचं ऑपरेशन केलं आणि वजन 25-30 किलो कमी झालं आहे. पण विदाउट ऑपरेशन कॅन वी हेल्प द पेशंट्स आउट? वेल शुअर वी कॅन. सो दॅट इज वाय आता मी सगळं जे सांगितलं की आपल्याकडे लाईव्ह प्रूफ आहे की इन अदर वर्ड्स ओबेसिटी इज द ट्री. सो हे आपण वरती एक हे जे ट्री आहे, एक फांदा आहे ब्लड प्रेशर, एक फांदा आहे डायबिटीज, एक फांदा आहे आर्थरायटिस. घाव खाली घालायचा बुंध्यावर, बिकॉज द स्टेम ऑफ दिस ट्री ऑफ डिसीज इज ओबेसिटी. क्रॅश इट. द एंटायर इव्हिल ट्री इज गोइंग टू कम डाऊन. जात आहे कुठे? इट हॅज टू कम डाऊन. सो दॅट्स वाय अटॅक द स्टेम, नॉट द ट्री. राईट. सो अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे आत्तापर्यंत असं काही प्रोग्राम्सच नव्हते काही की औषधं द्या आणि व्यवस्थित ते लोक ठीक होतील. बिकॉज देवर नो मेडिसिन्स. आणि आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, पिल्स वगैरे सगळं करायचे. वी हॅड नो रिअल सोल्युशन. पण मग आम्ही लोकांनी हा प्रोग्राम सुरू केला वेट लॉसचा. हा आमचा 2017 ते 2022 वी हॅव ॲक्च्युली गॉट डॉक्युमेंटेड एव्हिडन्स. हे आम्ही जर्नल पब्लिश केलेलं आहे. 66 पेशंट्स आम्ही आमच्याकडे ठेवले होते विदाऊट सर्जरी अँड दे हॅव डन सो वेल. हा त्यांचा ॲक्च्युअल डेटा आहे. आता तुम्ही जर का बघितलं, इनिशियल वजन 104 होतं, त्याचं 96 झालं. 102 होतं, ते 92 झालं. सो आम्ही जे हे काम करतो, होलिस्टिक अप्रोच विदाऊट सर्जरी विथ लाईफस्टाईल मेडिफिकेशन्स अँड ऑल दॅट, इट वर्क्स. 100% इट वर्क्स. आता हे वर्क करतं ह्याचा एक दुसरा सबळ पुरावा म्हणजे आपल्याकडे भोसले साहेब आले. भोसले साहेब, सो हे साहेब कोकणातले संस्थानिक आहेत, मोठा आदमी आहे. तो आमच्याकडे आलेलेच होते. आणखीन आम्ही त्यांना जस्ट डाएट मॉडिफिकेशन, व्यायाम. मी त्यांना दर दिवशी CBD बेलापूरमध्ये बघतो. सकाळी बिचारे 1-1.5 तास चालत, सकाळी संध्याकाळी पण चालतात. किती साहेब कमी झालं तुमचं? मी तुमच्याकडे आलो त्यावेळी 96 किलो, आता 75 किलो. मी ज्यावेळी डॉक्टर साहेबांकडे गेलो, मला धाप लागली होती आणि म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. तर डॉक्टरने मला सांगितलं की भोसले तुम्ही वॉकिंग शूज घ्या आणि बाहेर पडा म्हणून. आणि मला वाटतं की डॉक्टर साहेबांचे मी शब्द मनाकडे घेतले. मी ॲथलीट पण होतो आणि व्यायाम करत नव्हतो. पण डॉक्टर साहेबांनी माझ्या जवळ आणून वॉकिंग शूज पायाच्या जवळ ठेवल्यामुळे मला प्रोत्साहन मिळालं आणि त्या प्रोत्साहनामुळे मी आज दर दिवशी 20 किलोमीटर चालतो. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. आणि आता वजन किती आहे? आता साहेब 75 आहे. ओह लवली. सो थँक्यू व्हेरी मच भोसले साहेब. नाव आपण हा आता एक क्लिनिकल वी हॅव स्टार्टेड इज इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल ओबेसिटी अँड मेटाबॉलिझम. तर आपण आत्तापर्यंत जे करत होतो मध्ये अनफॉर्च्युनेटली कोविडच्या मुळे बाधा आली होती, पण वी आर डुईंग इट अगेन. सो नाव
मी स्वतः एक स्कोप सर्टिफाईड बॅरियाट्रिक फिजिशियन आहे. ही एक अवघड डिग्री असते, युरोपियन डिग्री आहे, ते मी करून इकडे आलेलो आहे. आणि वी आर डुईंग दिस इन अ व्हेरी बिग वे. सो द होल आयडिया इज, हा एकट्या माणसाचं काम नाही आहे हो. वन पर्सन कॅनॉट डू दिस. इट इज अ टीम इफर्ट. So what do we need? I am the physician and I tell you about what the other things I need is. So we have an excellent system and we have this program in which this is probably the first time भरपूर फॅकल्टीमध्ये लोक एकत्र आलेले आहेत आणि लोकांची वजनं कमी करायची. आता द आयडिया इज नॉट ओनली टू लूज वेट, द मेन फोकस इज टू गेन हेल्थ. भले वजन कमी नाही झालं, मला काही प्रॉब्लेम पडली नाही आहे, पण दॅट पर्सन हॅज टू बी वेरी फिट है. यू नो, चलते चलते टाइम धाप लग रही है, ही कॅनॉट फंक्शन. आई डोंट वॉन्ट दॅट. I don't care if the weight doesn't go down, but he should definitely gain fitness, and that is the main importance of this program. So what we are doing right now is we are having this sort of a dedicated program. The other doctors I'll be introducing to you in a minute. And so this is the structure. I am the physician. If necessary, we will be calling a bariatric surgeon also, if necessary. We have dietitian, we have clinical psychologist, exercise physiologist, we have a coordinator. And of course, I have tremendous faith in yoga and pranayam. आपलं जे पारंपरिक इंडियन विजडम आहे, I never forsake that because I feel there's a lot of sense in that also. So this is the format. So आम्ही पहले लोकांचे थोडेसे तपास वगैरे करतो. Unless and until I am convinced कि मैं कितना आदमी को दौड़ा सकता हूँ, I will not even bother doing everything. First, do no harm. That's most important. Assess the patient carefully and then put him across this sort of a program. If necessary, I can give medications. If not, just this thing. So what is our focus? After every 2 or 3 weeks, आम्ही लोक पेशंट्सना असेस करतो. This is a 2-month program, पॅकेज प्रोग्राम आहे. There has to be improvement in fitness. माझं सगळं मोठं उद्दिष्ट ते आहे. त्याच्याबरोबर वेट लॉस, इंच लॉस इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वेट लॉस. पेशंटला बरं वाटायला पाहिजे, अरे मेरे को अच्छा लग रहा है, यू नो, मेरे को अभी आई एम नॉट टायर्ड, एट द एंड ऑफ द डे आई एम नॉट ब्रेथलेस, मेरे पैर का स्वेलिंग कमती हो रहा है. देन ही शुड बी एबल टू एक्सरसाइज मोर देन व्हाट ही यूज्ड टू बिफोर दैट, एंड ही शुड फील पॉजिटिव अबाउट हिमसेल्फ कि अच्छा, आज का दिन अच्छा गया. ये हम लोगों ने किया, बस हो गया. वी आर नॉट बॉदर्ड अबाउट एनीथिंग एल्स. सो this is the main problem over here. So I am the bariatric physician, and now I'll call upon my dietitian Varsha Bore. She'll talk to us about how to eat, what not to eat, what to do. Varsha, all yours. Meanwhile, till the time Varsha comes over here, we have another third person over here, Pauras. So Pauras is my 3rd generation patient. त्याचे आजी आजोबापासून सगळे माझ्याकडे आहेत. So he had come to me about a year ago. 2 years. So blood pressure was very high and he was in cardiac failure. वय किती तुझं? 35 वर्षाचा मुलगा आहे. And this is a classical thing as to how badly obesity is affecting cross-sectional people. त्याच्या ध्यानी होतं, मला त्याची बायको पकडून माझ्याकडे घेऊन आली की झाल्या जा डॉक्टरांच्याकडे. His blood pressure was 220/120. He was unaware of it. पायावरती सूज होती, दोन्ही छातीमध्ये क्रॅकल्स होते. त्याला मी पहिले ॲडमिट केलं. त्याची अँजिओग्राफी केली. किती वेसल डिसीज होता? 3. ट्रिपल वेसल डिसीज. सो बिचारा, आय फील सो बॅड अबाउट हिम. 24 तासामध्ये त्याचं सगळं जग शॅटर झालं. फ्रॉम बिईंग अ हॅपी पर्सन टू किडनीचा प्रॉब्लेम निघाला, ब्लड प्रेशर निघालं, कार्डियक फंक्शनिंग वॉज अ प्रॉब्लेम. टेक्निकली त्याला बायपास सर्जरी सांगितली होती. असे थांब, तू फार लहान आहेस. सो वी गिव्ह हिम ॲग्रेसिव्ह स्टेंटिंग. त्याचं स्टेंट घातलेलं आहे त्याला. आणि आता तो प्रोग्राम, सॉरी, अँजिओप्लास्टी केली ना तुझी? बलून अँजिओप्लास्टी, सॉरी. सो आता ही इज डुईंग व्हेरी वेल, टोटली कमिटेड. पौरस ह्या आपल्या नवीन कार्यक्रमाचा पहिला सदस्य आहे. सो वेलकम टू अस. सो टेक्निकली त्याला मी सांगितलं, पौरस, द वे यू आर, तेरे को बायपास सर्जरी लगने वाला है, गॅस्ट्रिक बायपास सर्जरी. मी सर तुम्ही म्हणाल ते, नो वरीज. अँड बिलीव इट, इट्स सच अ हेवी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी की मी त्याच्या वतीने निर्णय घेतोय. त्यांनी मला, ही फेल्ट मी फिट इनफ टू डू दॅट. थँक्स, इट इज अ प्राऊड प्रिव्हिलेज. मी त्याला पाठवलं आमच्या बॅरियाट्रिक फिजिशियनकडे. सो द डॉक्टर सॉ हिम अँड ही वॉज विलिंग टू गेट ऑपरेटेड. मी सांगितलं थांब जरा. सो दिस वॉज इन द 7th of March. 10 मार्चला देर वॉज अ न्यू मेडिसिन विच केम. ॲज अ पौरस जर रुक, वी विल ट्राय एंटर दिस प्रोग्राम. वी आर गोइंग टू ट्राय आवर बेस्ट. So Pauras has joined. He is our first person, and I hope after 3 months when we meet again, he'll be a better person. Thank you so much. You want to say something? So till now, like it's been 2 weeks and I've lost around about 4 kgs. Acha? Yeah, so that's what I've done. On the home scale I've checked,
I lost around about 3.5 to 4 kgs In how many weeks? in 1 month, I guess. Oh, lovely. Lovely. Great going. So, thank you so much. Again, his major thing is his wife. I think. Thank you, Dr. Khare, and it was so interesting to hear. What he spoke is from the medicine and weight and the clinical aspect, that is disease. My role is, I would say, easy yet difficult because I work with food. And I think food, everybody is dear. Can I have my slides, please?